नाही, आपले सगळे युवा होते, युवा पिढी होते, आपले सगळे सावंतवाडीचे लोकांनी आपल्याला भरपूर सपोर्ट केलं आणि मदत केलं. आपले सगळे कार्यकर्त्यांनी लोकांना बरोबर मार्गदर्शन दिलं. काय गैरफहमी होते त्याच्यामध्ये पण त्यांनी बरोबर सुधारण करून आपल्याला आपल्या बाजूनी आपले सगळे मतदान आणले आणि 100% मी म्हणतो आपले कार्यकर्त्यांनी तो विजय दिलेला आहे आपल्याला. नाही, 100% आपण पहिलं पण पाहिलं आहे की इथं सुसंस्कृत शांत मनुष्यच आपल्याला कुठेतरी नेतृत्व चालतो आणि हा पुढच्या काळामध्ये पण तसंच होणार आहे. कशाला आपल्या सावंतवाडी एक स्थळ आहे की कुठं लोकांना काय त्रास नाही पाहिजे, त्यांना एक कुठेतरी विकास पण पाहिजे, पण कुठेतरी एक शांतपणामध्ये त्यांना काम करायची काय अडचणी नाही आल्या पाहिजे. तसंच त्या पद्धतीनेच त्यांना एक चांगलं नेतृत्व मिळतो. आणि तसेच आपले दीपकभाई केसरकर आहे, ते एक नुसतं शांत व्यक्ती नाही आहे, पण त्यांना बरोबर माध्यमातून कसं काम करायची पद्धत माहिती आहे. ते एक आपले मंत्री पण आहे आणि पुढे जाऊन परत मंत्री पण होतील त्या पद्धतीने. आणि आपल्याला कुठेतरी आपल्या लोकांना वाटते की कुठेतरी एक चांगलं व्यक्ती आपल्याकडे पुढे आलेले आहे. 100% मी मागच्या वेळी माझ्या भाषणामध्ये पण म्हटलं की आम्ही दीपकभाईंवर मागचे 3 महिन्यापासून इलेक्शनच्या अगोदर पण काम करून आपण तडजोड करत होतो. आपल्या बाजूनी झालेले पण थोडे राजकारणाचे व्यक्ती कोणाचे झाले नाही आहेत, त्यांच्यावर पण तडजोड करून 100% करणारच. कशाला कुठेतरी आपल्याला या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही कुठेतरी मागे पडतो, तर ते 100% दीपकभाई आणि आम्ही सगळे मिळून ते कंप्लीट करणारच. कसं आहे की आम्ही पण एक पक्षामध्ये आणि एक महायुतीमध्ये, तर आपले वरिष्ठ नेते काय म्हणतात आणि आपल्याकडे भरपूर कार्यकर्ते आहे की वर्ष आणि वर्ष मेहनत केलेले आहे. तर सगळ्यांना मला वाटते की योग्य कुठेतरी पद मिळालं पाहिजे, का योग्य दिशेने पुढचा वाटचाल व्हायला पाहिजे. कशाला आपल्याला एक चांगलं नेतृत्व पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे, त्याच्या विचाराने आपण चालतो.